ज्ञानपीठ पुरस्कार सुरुवात 1961 मध्ये. घोषणा 1965 पहिला श्री गोविंद शंकर कुरूप मल्याळम या भाषेला. अध्यक्ष प्रतिभा राय. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या 2011 त्यांना प्रदान करण्यात आला होता. एक गुलजार संपूर्ण शेह कालरा सर्वोत्कृष्ट उर्दू कवी. हिंदी गीतामध्ये विशेष प्रसिद्ध. गुलजार आणि राम भद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित. गुलजार यांना उर्दू लेखनासाठी पुरस्कार. उर्दू भाषेतल्या 5 ज्ञानपीठ पुरस्कारापैकी गुलजार यांना 5वा. 1969 फारुख गोरखपुरी गुल-ए-नगमा या कविता संग्रहाला प्रदान करण्यात आला. 1989 कुर्तलियन हैदर यांना. तर तिसरा 1996 अली सरदार जाफरी. चौथा अखलाक खान शेहर यार यांना. एक ऐसा इश्क है उर्दू जबान का, मजा खुलता है लफ्जों का जबान का. उर्दू भाषेच्या जतनासाठी प्रयत्नशील. 2002 उर्दूसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. 2004 पद्मभूषण पुरस्कार त्यांना मिळाला. 2009 ऑस्कर पुरस्कार मिळाला. स्लॅम डॉग मिलेनियम या चित्रपटातील जय हो या गाण्याला 2010 ग्रॅमी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. 3 ओळीचा नवीन काव्यसंग्रह प्रकार शोधून काढला त्यांनी. 2013 दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. गुलजार यांचा अल्पसा परिचय. कवी, शायर, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाटककार, चित्रपट निर्माते, संवाद लेखक आणि दिग्दर्शक असा मोठा परिचय त्यांचा आहे. पुस्तके: रावी पार धुआ रात पश्चिमे की खंवारे, खराशे मीरा, पखराज त्रिवेणी, कुछ और नगमे. मिर्झा गालिब यांचे आत्मचरित्र लेखन. निवडक कविता, दुर्लक्षित कविता, मिलो से दिन. रावी पार पुस्तक फाळणी दरम्यान घडलेल्या न घडलेल्या प्रसंगावर आहे. फाळणी दरम्यान भूतो न भविष्यतो संकटास सामोरे जाव्या लागणाऱ्या सामान्य जनाच्या कथा अंगावर काटा आणल्याशिवाय राहत नाहीत. मीराची कृष्णप्रती असलेली भक्ती. मिर्झा गालिब जीवनाचा उर्दू शायरी. कुसुमाग्रजाच्या निवडक कविता हिंदीमध्ये अनुवाद. पंचतंत्र लाडकी लेकीसाठी बॉक्सी. बिमल रॉय यांच्या बंदिनीसाठी गीत. मोरा गोरा अंग लेले, 116 चांद की रात. बीडी जलाइले हे प्रसिद्ध हिंदी गीत आहेत. जंगल जंगल फूल खिला है. मेरे अपने परिचय अंगूर दैवत. दैवत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. सोबतच राम भद्राचार्य यांना देण्यात आला. चित्रकूट विद्यापीठाचे तुलसीपीठाचे व्यवस्थापक आणि प्रमुख. संस्कृतमधला दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार 2006 सत्यव्रत शास्त्री यांना पहिला देण्यात आला. प्रसिद्ध हिंदू आध्यात्मिक गुरु, शिक्षक आणि लेखक. 240 पेक्षा जास्त पुस्तकाची रचना केली व त्यामध्ये 4 काव्याचा समावेश आहे. 22 भाषांवर प्रभुत्व. अपंगत्वासाठी एक विद्यापीठ आणि शाळेचे संचालक. 1950 मध्ये जन्म. उत्तर प्रदेशमध्ये जोधपूर येथे 2 महिन्यात अंधत्व आले.
संस्कृत, हिंदी, अवधी, मैथिली इत्यादी भाषेवर प्रभुत्व आहे. रामानंद संप्रदायातील 4 रामानंदाचार्यांपैकी एक. 2015 पद्मविभूषण प्राप्त. 1988 ऐकून शिक्षण, लिहिता वाचता येत नाही. उपाधी. जगद्गुरू या उपाधीने ते सन्मानित करण्यात आले आहे. नाव गिरीधर मिश्र. वयाच्या 5व्या वर्षी संपूर्ण गीता पाठ केली. 1967 आदर्श गौरीशंकर संस्कृत कॉलेज, सज्जनगंज, उत्तर प्रदेश, जैनापूर. 1983 पासून रामभद्राचार्य अशी ओळख निर्माण झाली. 1987 तुलसीपीठ ही धार्मिक संस्था स्थापन केली. 1988 काशी विद्वत परिषदेतून तुलसीपीठ आसनस्थ जगद्गुरू रामचंद्रजी म्हणून निवड. राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिद वाद सुनावणीसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात धार्मिक क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून साक्ष दिली होती.